स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आहे मकर संक्रांतीचा. मकर संक्रांतीला एक छोटी चूकही तुमचं पुण्य कमी करू शकते आणि एक योग्य गोष्ट तुमचं आयुष्य बदलू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांना वाण देताना तिळगुळ देणं हे सर्वात महत्वाचं मानलं जाते. कारण तीळ आणि गुळ हे एकरूपतेचं आणि गोडव्याचं प्रतीक मानलं जातं. त्यासोबत बांगड्या, टिकल्या, कुंकू, हळद, आरसा, कंगवा, रुमाल, पाण्याची बॉटल, एखादी घरगुती उपयुक्त वस्तू देणं हेही वाणातील मानलं जातं. पण वस्तू देताना नेहमी नवीन, स्वच्छ आणि तुटलेली नसावं या गोष्टीची तुम्ही काळजी करायची आहे. संक्रांतीच्या दिवशी उशिरा उठू नये, भांडण तंटा करू नयेत, कठोर बोलू नये किंवा खोटं बोलू नये, केस कापणं टाळा आणि केस घेणे सुद्धा टाळा. मांसाहार करू नये, झाडं, फुलं, तुळशीची पानं तोडू नयेत. या वर्षी पिवळ्या रंगाचे कपडे आणि पिवळी फुलं वापरू नयेत. तसे रागात किंवा घाईघाईत वाण देऊ नयेत. या उलट सकाळी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं, घरात देवपूजा करावी, गरजूंना दान करावं. वाण देताना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे मनापासून म्हणावं आणि पूर्ण दिवस सकारात्मक विचार ठेवावं. कारण असे मानलं जातं की या साध्या पण महत्वाच्या गोष्टी पाळल्या तर मकर संक्रांतीच्या दिवशी देवी देवतांचं आणि पितरांचं भरभरून आशीर्वाद मिळते आणि घरात सुख समृद्धी नांदते. श्री स्वामी समर्थ.